ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट 2025ला निधन झालं। नुकताच पुण्यामध्ये लोकशाही मराठीचा पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025 हा कार्यक्रम पार पडला। यावेळेस लोकशाही मराठीकडून ज्योती चांदेकर पंडित यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। तेजस्विनी पंडित यांनी आपल्या आईचा हा पुरस्कार स्वीकारला असून यावेळेस त्या भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। दरम्यान ज्योती चांदेकर पंडित यांच्या आठवणींना उजाळा देणारा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। मी रंगभूमी। माझ्या मंदिरात कितीतरी चेहरे आले आणि गेले, मात्र काही दशकांआधी माझ्या साम्राज्यात एक 12 वर्षांची मुलगी आली। सुरुवातीला तिचा भित्रेपणा पाहून वाटलंही नव्हतं की ही माझी सेवा करण्यास सक्षम आहे, मात्र तिने मला खोटं ठरवलं। रंगमंचाला असंख्य कथा आणि भावनांसह तिने नवजीवन दिलं। ती होती माझी ज्योती, ज्योती चांदेकर पंडित। अभिनयच तुझा श्वास आणि मीच तुझं विश्व होते। मी स्वतःला भाग्यवान समजते की तुझी पावलं मी अनुभवली, कारण मी पाहिलंय तुला नाटकासाठी संघर्ष करताना। पाठीमागे तान्ह्या बाळांना झोपवून तू प्रेक्षकांना रंगमंचावर जागवत होतीस। घरात एकटी आई आणि बाहेर रंगभूमीची रणरागिणी होतीस। संसार, जबाबदाऱ्या, दुःख सगळं सांभाळूनही तू माझ्या अंगणातील देवी झालीस। फक्त मलाच माहितीये तुझ्या थकल्या रात्रींचा आणि डोळ्यातल्या पाण्याचा इतिहास। तू फक्त भूमिका खेळली नाहीस, तर तू आयुष्यांना अर्थ दिलास। सिंधुताई साकारताना तू कित्येकांच्या दुःखातला आधार झालीस। गुरु पाऊलवाट करताना कित्येकांना वाट दाखवलीस। माया द रियालिटी ह्या इंग्रजी सिनेमात काम करूनही तुझ्या डोळ्यात कधीही मला अहंकार दिसला नाही। तिथे नेहमीच होता फक्त साधेपणा आणि माणुसकी। पूर्णाजी, तू गेलीस म्हणे। अगं, कोण मान्य करणार सांग? मलाही विश्वास बसत नाहीये, कारण माझ्यातली प्रत्येक लय, प्रत्येक संवाद अजूनही तुझ्यामुळेच दडदडतोय। माझ्यावर तुझं अस्तित्व कायम राहील पूर्णाजी। तू आता जिथे कुठे असशील तिथेही नक्कीच संवादांची, अभिनयाची आणि माणुसकीची पूजा चालूच असेल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे। तू फक्त नायिका नव्हतीस, तर मनाच्या खोलवर असलेली तेजस्विनी होतीस। बरं, तेजस्विनी म्हटलं की तुझ्या मुलीची आठवण येते। तिच्या डोळ्यांमध्ये तुलाच पाहते मी, कारण वारसा तिने तुझ्याकडूनच तर घेतलाय ना अभिनयाचा। उंबरठामध्ये मायलेकींनी एकत्र केलेली ती सासू सुनेची भूमिका, ती विसरणं कुणाला शक्य आहे ग? एकदा तू स्वतः म्हणाली होतीस, मी माझ्या मुलींचे वडील झाले, आणि शेवटी आयुष्याच्या अखेरच्या क्षणी तुझ्या मुलीनेही तुला मुलगा होऊन दाखवलं। किती दुर्दैव, ते पाहण्यासाठी तुझे डोळे उघडे नव्हते ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।